श्रीराम मंदिर आणि श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर आणि ही आमची प्रसिद्ध वेस आहे. आणि या इकडे भैरवनाथाचं मंदिर आहे. प्रवेशद्वार आहे. प्रचंड अशी म्हणजे वेस आहे. वेशीच्या आतमध्ये राम मंदिर आहे. तर भरपूर ट्रॅफिक असल्यामुळे तो प्रॉब्लेम येतो आहे. पण असो, कारण हे म्हणजे आमचा हायवे आहे आणि हायवे कम्प्लिटली आमच्या गावाच्या वेशी समोरून जातो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चैत्र महिन्यातला म्हणजे रामनवमीच्या आसपास म्हणजे थोडक्यात जो रविवार येतो ना पाडव्याच्या नंतर म्हणजे प्रतिपदीच्या नंतर जो रविवार येतो त्या रविवारी म्हणजे पहिल्या रविवारी आमच्या भैरवनाथाची प्रचंड अशी मोठी यात्रा भरत असते. या आमच्या गावाचं सुद्धा वैशिष्ट्य आहे. आणि शेजारी शनी महाराजाचं सुद्धा आहे मंदिर आणि हे बिरोबा महाराज आहे. आणि जे समोर जे दिसतंय ना ते तुम्हाला तिथे गेलो दाखवतो. तिथं दाखवतो मी तुम्हाला तिथे जाऊन. अशा प्रकारे आमच्या म्हणजे भैरवनाथाच्या मंदिरामध्ये म्हणजे आख्यायिका आहे का बा ह्या ठिकाणी हे मारुती केशव जाधव यांनी ह्या भैरवनाथ मंदिराची स्थापना केलेली आहे. आणि या ठिकाणी सर्पदंश उतरतो अशी आख्यायिका आहे. बाळा तुझं नाव काय रे? नितीन सुभाष जाधव. काय? नितीन सुभाष जाधव. नितीन सुभाष जाधव. आणि जे शहीद झालेले जवान आहेत त्यांचा तू कोण पुतण्या आहे का? हा, पुतण्या. बरं. आणि शहीद झालेले तुझ्या चुलत्याचे नाव काय आहे? सुरेश रंगनाथ जाधव. सुरेश रंगनाथ जाधव. आणि या तुझ्या आजी आहेत हा, बरोबर. हा. हे तुझे चुलते चुलते समजा बरोबर ना. आणि ह्या सुभाषच्या पत्नी आहात म्हणजे हा. तुझी मातुश्री आहे हा. बरोबर. कारगिलच्या युद्धाच्या वेळेस. हा. आणि तुला काय काय आठवतंय तू ज्या वेळेस तुझे चुलते शहीद झाले त्यावेळेस तू किती वर्षाचा होता? 10 महिन्याचं. 10 महिन्याचा होता. अरे बापरे. आणि मग तुला काहीच आठवत असणार आहे ते काय बरोबर ना. मग तुला जसं समजायला लागलं तसं तुला मग काय कुणी काही सांगितलं नसतं ना. आईनं सांगितलं असं ना आजीनं सांगितलं असं ना काही तुझ्या चुलत्याने तुझे चुलते शहीद झाले त्याचं एक भूषण आहे. गावाला पण भूषण आहे. तुम्ही स्मारक तिथं बांधलेले ते स्मारकाचा मी आता फोटो टाकलेला आहे काढलेला आहे तो पण आपण टाकणार आहोत. आणि शिंगवे नाईक गावाचा एक इतिहास त्याच्यामध्ये म्हणजे असं विशेष प्रावीण्य. आता हे विशेष प्रावीण्य तर आहेच परंतु तसं ते शहीद आहे. शहीद असल्यामुळं आणि गावातली मला वाटतं नाही का चांगदेव भोकऱ्याचा मुलगा तो एक शहीद आहे बरोबर ना. त्याचं नाव मला वाटतं जगन्नाथ आहे बरोबर. आणि त्यांचं तो म्हणजे अशी 2 मुलं आपल्या शिंगवे गावातले शहीद झालेले आहेत बरोबर. ठीक आहे असो. हे हरिदास जाधव आहेत आणि हे लंके साहेबाचे उजवे हात आहेत आमच्या शिंगवेचे. म्हणजे बाकीचे हसतात त्याला परंतु ही खरी गोष्ट आहे का ते एक सामाजिक कार्य करणारे आहेत. आणि त्यांना सोबत मी घेऊन आलेलो आहे इथं सुभाषच्या घरी आणि शहीद जवानाच्या घरी. हरिदासजी तुम्हाला काय काय म्हणायचे काय बोलायचे या शहीद जवानाच्या बाबतीत? शहीद जवानाच्या बाबतीत सुरेश हा पहिल्यापासूनच जिद्दी माणूस होता. शिक्षण बी असं प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांचं झालं आणि त्याची एक जिद्द होती की बा आपल्याला मिलिटरीमध्ये भरती व्हायचं. हां हां. त्या दृष्टीने तो ट्रेनिंग करीत राहिला आणि भरती पण झाला. तर त्याची इच्छा पूर्ण झाली. पण कारगिलच्या युद्धामध्ये त्यांना शहीद मरण आलं. हां हां. तर ते शहीद झाले त्यावेळेस. त्यांचा विवाह झाला का? नाही, विवाह नव्हता झाला. म्हणजे अविवाहित होते. अविवाहित. असं असं. अजून काय तुम्हाला त्यांच्या बाबतीत सांगायचे? गावाच्या बाबतीत काय सांगायचे? गावाच्या बाबतीत काय आता आपल्या गावात शहीदांचे शहीदांचं स्मारक आहे जास्त. तिथं आहे इथं आहे. हा. बरं मला आणखीन एक दुसरं आणि सुचलं आठवलं. आपल्या गावातून मिलिटरीमध्ये भरपूर हा मिलिटरीचंच गाव म्हणतात ना आपल्याला. मिलिटरीचंच बरं गाव. दुसरं मला काय म्हणायचं माहिती का आपल्या हायस्कूलचे म्हणा किंवा जिल्हा परिषद मराठी शाळेचे विद्यार्थी 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्टला इथे येऊन सलामी देतात का? आपले शहीद सुरेश रंगनाथ यांच्या स्मारकाजवळ 15 ऑगस्ट 26 जानेवारी या दिवशी झेंडावंदनाचा कार्यक्रम होतो. हायस्कूलमधील मुलं येतात. म्हणजे ते मानवंदना देतात इथे येऊन. मानवंदना देतात. कारण ती एक गोष्ट अभिमानाची आहे. जे स्वातंत्र्य सैनिक आहे त्यांच्या हस्ते झेंडा फडकावला जातो. असं असं असं. ओके आभारी आहे दासा. नमस्कार सर्वांना. मी आज एका अशा ठिकाणी आलेलो आहे का आपल्या शिंगवे गावाचं जे आपल्याला इतिहासामध्ये विशिष्ट प्रावीण्य केलेले च्या घरी आपण जाऊन व्हिडिओ काढत असतो. परंतु आज मी अशा व्यक्तीला भेटतोय तुमच्या समोर आहे. सिंधुबाई जाधव म्हणून आहेत आणि यांचे मुलगा ते शहीद झालेले आहेत म्हणून त्यांच्याकडे मी एक म्हणजे आपण त्याला काय म्हणतो शहीद माता. तर बोला तुम्ही बरं सिंधुताई बोला बरं. कधी जन्म झाला? काय नाही बिंदास बोला काय नाही आपलीच माणसं आहे.
मुलाचा जन्म तर तुम्हाला आठवत नसणार आहे, बरोबर. पण शहीदाची तारीख आहे का माहिती, काहीतरी आहे ना, नाही का माहिती. बरं बरं, पण तुम्हाला काही आठवतं का असं त्याच्या बाबतीत, बाबा कसं काय काय घडलं काय नाही. आता ते तर सगळं गावाला माहिती आहे, आम्हाला पण माहिती आहे, पण ते तर काहीच नाही मला, आता काहीच नाही आठवत. काहीच आठवत नाही. खूप दिवस झाले, खूप वर्ष झाले. नाही आता दुखण्यापासून काहीच आठवत नाही. असं तुम्हाला काय आजार आहे. मला वय कमराचं ऑपरेशन झालं बरं. हा, आणि असं काही माग हे दुखत राहत काही मस्त. असं वय किती आहे तुमचं, वय तरी सांगते का. वय पण नाही सांगता यायचं का, पण 75च्या पुढे नक्कीच असतात. 75च्या पुढे नक्कीच असतात. नाही त्याच्यावर नाही, जाऊ दे, काय नाही. शासनाची काही तुम्हाला पेन्शन वगैरे चालू आहे का. आहे ना. चालू आहे तुम्हाला, चालू आहे. बरं, आणखीन मग आता आणखीन काय, आता यांना काहीच आठवत नाही म्हणून काय बोलत. तरी मित्रांनो, ह्या शहीद माता आहेत. आपल्या सर्वांतर्फे मी माझ्यातर्फे नमन करतो त्यांना. भेटूया पुढे अशाच एका मातेला. नमस्कार मित्रांनो, आपल्या प्रेमामुळे आमचा प्रत्येक व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे. अजून सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच करा.